नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। थंडीला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये प्रत्येक घरात बनले जाणारे डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। पहा की डिंकाचे लाडू फक्त थंडीमध्येच बनवले पाहिजे असे नाही, तर ते अतिशय पौष्टिक आहेत, त्यामुळे ते रोज खाल्ले तरीही उत्तम आहेत। बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू हमखास केले जातात। फक्त त्यांनीच खाल्ले पाहिजे असे नाही, तर प्रत्येक स्त्रीने किंवा प्रत्येक पुरुषाने रोज एक तरी डिंकाचा लाडू खाल्ला पाहिजे। तर रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा तरी डिंकाचे लाडू करून पहा। नमस्कार, आज आपण डिंकाचे लाडू अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। लाडू बनवताना काही सिक्रेट पदार्थ वापरलेले आहेत, त्यामुळे लाडूचे पोषण मूल्य अधिक वाढते। लाडू बनवताना सुकामेवा, खारीक खोबरं यांचं योग्य प्रमाण घेतलेले आहे आणि वजनी म्हणाल तर 1 किलो आणि 200 ग्राम भरतात। विशेष म्हणजे हे लाडू बनवताना आपण कुठेही साखरेचा वापर केलेला नाही, गुळाचं प्रमाणही अगदी कमी घेतलेलं आहे। त्यामुळे जे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा जे डायबिटीज पेशंट आहेत, ज्यांना साखर वर्ज्य आहे, अशी लोक सुद्धा हे लाडू खाऊ शकतात। लाडूचं मिश्रण बनवताना शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण कसं तयार होईल, मिश्रण कोरडं झालं तर काय करायचं, या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत। तसंच 1 किलो लाडूसाठी अचूक प्रमाण घेतलेलं आहे। या प्रमाणात मध्यम साईजचे 28 ते 30 लाडू बनतात। अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही खाईल इतका सुंदर लाडू तयार होतो। हे लाडू हवाबंद डब्यामध्ये 1.5 ते 2 महिने आरामशीर टिकतात। हिवाळ्यासाठी असे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे याची रेसिपी पाहूया। वाटीचे आणि वजनाचे दोन्हीही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता। 250 ग्राम सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। खोबरं हे राजापुरी वापरलेलं आहे। वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर बरोबर 2.5 वाटे आहे आणि सुकं खोबरं खायचे फायदे अनेक आहेत। सुकं खोबरं हे प्रामुख्याने हृदय, मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। तसेच महिलांच्या आरोग्यासाठी सुद्धा सुक्या खोबऱ्याचे विशेष फायदे आहेत। पातळ करून घेतलेले साजूक तूप 200 ग्राम, वाटीने म्हणाल तर बरोबर पाऊण वाटी आहे। साजूक तूप खाल्ल्यामुळे हृदय निरोगी राहते, कॅन्सर रोखण्यासाठी साजूक तूप मदत करतं, वजन कमी करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे। तसंच रोगप्रतिकार शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात। म्हणून पहा की आपल्या पूर्वजांनी ज्या रेसिपी डिझाईन केलेल्या आहेत त्या रेसिपी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत। 20 ग्राम खसखस, खसखस खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते। ज्यांना झोपेची समस्या असेल त्यांच्यासाठी खसखस हा चांगला पर्याय आहे। लाडूला वरून लावण्यासाठी भाजलेल्या पिस्त्याचे काप। 1 चमचा मेथीदाणे, मेथीदाणे खाल्ल्यामुळे पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, कोलेस्ट्रॉल कमी होतं। त्यानंतर 1 मोठा चमचा सुंठ पावडर, जर तुम्हाला फक्त सुंठ पावडर टाकायची नसेल तर 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर तुम्ही टाकू शकता। सुंठ श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज कमी करण्यासाठी, मूळव्याध, पोट फुगणे यावरती अतिशय गुणकारी आहे। पुढील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बदाम, हे 100 ग्रॅम आहेत, वाटीने म्हणाल तर 1 वाटी आहे। बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते, पचनशक्ती सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी होते। पाऊण वाटी तीळ, तुम्ही जर हे लाडू उन्हाळ्यात करत असाल तर तीळ टाकू नका, कारण तीळ हे उष्ण असतात। तीळ खाल्ल्यामुळे रक्तातील साखर कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी होते। 1 वाटी बिया काढलेले खजूर, खजूर हे मी लाल कलरचे मऊ येतात ते घेतलेले आहे। हे खजूर लगेच वितळतात। खजूरला सुपरफूड म्हटले आहे, पचनक्रियेसाठी उत्तम, मेंदूच्या आरोग्यासाठी फायद्याचा आहे, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते, रक्तवाढीसाठी खजूर अतिशय उपयुक्त आहे। खजूर हे 2 प्रकारचे असतात, मी इथे लाल मऊ असलेले खजूर घेतलेले आहेत। हे खजूर लगेच वितळतात आणि बिया काढून घेतलेले आहेत। अर्धी वाटी बारीक केलेला डिंक, वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम आहे। डिंक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात, चयापचय वाढवतात, आतड्याचे आरोग्य सुधारते, रेचक म्हणून प्रभावी ठरते। 1 मोठी वाटी फुल भरून खारकेचे काप, वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम आहे। तर असे काप मिळाले तर घ्या किंवा खारीक पावडरही मिळते, ज्या स्वरूपात तुम्हाला आवडेल त्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता। खारकेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते। त्यानंतर हलीम आहे, हा सिक्रेट पदार्थ आहे, याला हळीव किंवा अळीव म्हणतात, तर हे 50 ग्रॅम आहे। हलीम अशा प्रकारचे असते। लाडू जर तुम्ही बाळंतिणीसाठी बनवत असाल तर हलीम अवश्य टाका, दूध वाढीसाठी उत्तम आहे। काजू 1 मोठी वाटी म्हणजे 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत। काजूमध्ये कॅल्शियमचे प्रमाण
भरपूर असल्यामुळे हाडं मजबूत होतात. 1 वाटी चिरून घेतलेला गूळ, वजनी म्हणाल तर 200 ग्राम आहे. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात, पचनशक्ती मजबूत होते. गूळ घेताना मी हा गूळ चिरून घेतलेला आहे, त्यामुळे तो लवकर वितळतो. त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ, म्हणजे आपण जे चपातीसाठी दळून आणलेले ते पीठ घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही नाचणीचं किंवा मुगाच्या डाळीचं पीठ वापरू शकता. मध्यम गॅसवरती जाड तळाची पसरट कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं टाकलं. खोबऱ्याचा हलका बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खोबरं कच्चं ठेवायचं नाही. खोबऱ्याचा बदामी कलर आला की तो परातीमध्ये काढून ठेवलं आणि सेम कढईमध्ये तीळ आणि हलीम दोन्ही एकत्र करून भाजलं. तीळ आणि हलीम भाजताना गॅस हा मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती सुगंध येईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर खसखस आहे, खसखस सुद्धा स्लो गॅसवरतीच भाजायचे, अगदी लगेच भाजले जाते. अर्धा मिनिट खसखस भाजल्यानंतर एका वाटीमध्ये मी काढून ठेवलेली आहे. 1 वाटी साजूक तूप घेतलेलं, त्या तुपामध्येच आपण पुढील सर्व गोष्टी भाजून घेणार आहोत. त्यानंतर सेम कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप टाकलं आणि तुपामध्ये 1 वाटी काजू कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे. काजू कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे, म्हणजे त्याचे लाडू अगदी चविष्ट लागतात. काजू भाजल्यानंतर सेम कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं आणि तुपामध्ये बदाम आणि खारकेचे काप आहेत ते दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरती 1.5 ते 2 मिनिट भाजून घेतल्यानंतर सेम परातीमध्ये काढून ठेवले आणि आता त्याच कढईमध्ये पीठ भाजून घेणार आहोत. 2 चमचे साजूक तूप टाकलं, 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं. आता पीठ भाजताना लक्षात ठेवायचं की अगदी स्लो गॅस करायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच पीठ भाजून घ्यायचं आहे. पुन्हा मी 2 चमचे तूप टाकलं. पीठ भाजताना ते खमंग भाजायचं आहे. सुगंध येतो किंवा कलर चेंज होतो तेव्हा ते पीठ काढून घ्यायचं. आता कढईमध्ये सर्व तूप मी काढून घेतलेले आहे आणि या तुपामध्ये थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे. डिंकाचा कलर चेंज होईपर्यंत आणि पूर्ण फुलेपर्यंत डिंक तळायचा आहे. डिंक जर कच्चा राहिला तर मग लाडू हे चिवट होतात किंवा खायला फारसे चांगले लागत नाहीत. आता तूप मी सर्व काढून घेतलं, कढई स्वच्छ करून घेतली. सेम कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं आणि त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे भाजून घेतले, साईडला काढून ठेवले आणि सेम कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तूप टाकलं आणि खजूर भाजून घेतली. खजूर लगेच भाजली जाते आणि ही खजूर वितळते. अगदी मिनिटभर परतल्यानंतर सर्व पदार्थ मी एकाच परातीमध्ये काढलेले आहे, म्हणजे जे आपण पदार्थ भाजून घेतले आणि जे पदार्थ तळून घेतले दोन्ही मी एकत्र केलेलं आहे. आणि आता हे गार होऊ द्यायचं. पिस्त्याचे काप, सुंठ पावडर आणि खसखस हे मी त्यात मिक्स करणार नाही. बाकी सर्व पदार्थ आहेत ते मिक्सरमधून वाटून घेणार आहे. परातीतील सर्व पदार्थ थंड झालेले आहेत. हे मी एकजीव करून घेतले, एकत्र केले आणि मग मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये अशा प्रकारे जाडसर वाटून घेतले. फार बारीक वाटायचे नाही तर अशा प्रकारचे जाडसर ठेवायचे आहेत. असे जाडसर केलेले असतील ना तर आपण खाताना प्रत्येक घासाला प्रत्येक पदार्थाची चव लागते. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्व जिन्नस आहेत ते आपण वाटून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून ठेवायचं आणि ज्यावेळी तुम्हाला लाडू करायचे आहे त्यावेळी गूळ वितळवून थोडासा पाक करायचा आणि मग लाडू तयार करायचे, म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि पदार्थही छान होतो. अशी सर्व तयारी झाल्यानंतर मध्यम गॅसवरती कढई ठेवलेली आहे. शेवटचा लाडू व्यवस्थित बांधला जावा म्हणून त्यामध्ये 2 मोठे चमचे पाणी टाकलं आणि मंद गॅसवरती गूळ सतत हलवत वितळवून घ्यायचा आहे. चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला असल्यामुळे पटकन वितळतो. गूळ वितळला की जे उरलेलं तूप आहे ते सर्व टाकलं, म्हणजे आपण टोटल 1 वाटी तूप घेतलेलं ते सर्व वापरलेलं आहे आणि फक्त 1 वाटी तुपामध्येच आपले लाडू तयार झालेले आहेत. गुळामध्ये तूप टाकल्यामुळे पाक हा छान होतो. असे बुडबुडे येतात, म्हणजे 2 ते 2.5 मिनिट झालेले आहेत आणि पूर्ण गूळ वितळलेला आहे आणि अशा प्रकारचे बुडबुडे यायला लागलेले आहेत. अगदी फेस आलेला आहे. गॅस हा स्लो आहे. गुळाचा आपल्याला पक्का पाक करायचा नाही तर गुळाचा कलर चेंज होईपर्यंतच गूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. उलटणीने सतत हलवायचं आहे. गुळाचे मिश्रण कढईला चिकटू द्यायचे नाही आणि स्लो गॅस ठेवायचा आहे. पहा, गुळाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. हे मिश्रण तयार करेपर्यंत 3.5 ते 4 मिनिट लागलेले आहे. गॅस बंद केला
परातीमधल्या मिश्रणामध्ये खसखस, सुंठ पावडर आणि पिस्त्याचे काप टाकले आणि लगेचच गुळाचा पाक टाकायचा आहे। गुळाचा पाक गार होऊ द्यायचा नाही तर गरम असतानाच लगेच टाकायचा आणि गरम आहे म्हणून उलटण्याने सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। थोडं गार झाले की मग हाताने एकजीव करून घ्यायचं आणि मग लाडू वळायचे आहेत। मिश्रण गार असतं आणि त्यामध्ये पाक टाकला की लगेचच गार होतं, म्हणजे फार वेळ द्यावा लागत नाही, तर हाताने आपण लगेच गार करू शकतो आणि अशा प्रकारे चांगलं हाताने एकजीव करून घ्यायचं। काही पाकाच्या किंवा मिश्रणाच्या गाठी झाल्या असतील तर त्या फोडून घेतल्या आणि मग अशा प्रकारे लाडू वळून घेतले। पाहू शकत असाल किती सुंदर लाडू तयार झालेला आहे। अगदी पटकन होतात आणि हे कोणीही करू शकेल एवढे सोपे लाडू आहेत आणि अशाच प्रकारे मी सर्व लाडू करून घेणार आहे। मिश्रण जर कोरडं वाटलं आणि लाडू वळता येत नसेल तर थोडंसं साजूक तूप गरम करायचं आणि मग त्यामध्ये टाकायचं आणि मग मिसळून लाडू बनवायचे। लाडू छान बनतात। किंवा स्लो गॅसवरती जाड तळाची कढई ठेवायची आणि हे सर्व मिश्रण अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि पुन्हा लाडू वळायचे। हे लाडूही अतिशय छान होतात आणि पाहू शकत असाल अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे। म्हणजे तुम्ही या पद्धतीने आणि या प्रमाणात जर केलं तर एकट्याने सुद्धा तुम्ही पहिल्यांदा लाडू छान प्रकारे करू शकता। लाडू बनवताना एखादा पदार्थ कमी जास्त असेल तरी काहीही फरक पडत नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा किंवा खारीक खोबऱ्याचं प्रमाण घेऊन लाडू बनवू शकता। मग आवडली ना आजची डिंकाच्या लाडूची रेसिपी? जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।